आजचा हा अनुभव पाठवला आहे आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर सेजल नेमके यांनी. तर पुढील अनुभव त्यांच्याच शब्दांत. पण त्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईकसुद्धा करा. धन्यवाद. आज शनिवार म्हणजे उद्या सुट्टी. खरं म्हटलं तर रविवारपेक्षा मला शनिवारचा दिवसच खूप सुखद वाटतो. कारण उद्या सुट्टी ही फिलिंग खरंच खूप आराम देते मनाला. मी मस्त आज रात्री उशिरापर्यंत जागणार आणि उद्या लेट उठणार, हा माझा प्लॅन. शनिवारी जॉब सुटताच आम्ही दोघींनी बाहेर जायचा प्लॅन बनवला. आम्ही दोघी म्हणजे मी आणि माझी जिवलग मैत्रीण तन्वी. आम्ही दोघी कॉलेजपासून खूप जिवलग मैत्रिणी. कारण आमची आवड निवड आणि छंद जवळपास सारखेच आणि यामुळेच आमच्या वाईब्स पण छान मॅच होतात. बाहेर जायचं ठीक आहे, पण कुठे जायचं, मी विचारलं. यावर तन्वी म्हणाली, अगं स्वामींच्या मठात जाऊया. तिथे मस्त मन प्रसन्न होईल आणि शांती भेटेल. आणि जर तिथे महाप्रसाद असेल तर तिथेच जेवून येऊ, नसेल तर घरी जाऊ लवकर. तन्वीने एका दमात तिचा प्लॅन सांगितला. अरे तन्वी, तू तर अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. आज मला गर्व आहे की तू माझी मैत्रीण आहेस. हसतच मी म्हणाले. व आम्ही आता थट्टा मस्करी करत स्वामी मठात जायला निघालो. आम्ही प्रत्येक विकेंडला नवनवीन मंदिरं आणि धार्मिक ठिकाणी जात असतो. हो, प्रत्येक वेळी तन्वी माझ्यासोबत अगदी माझ्या सावलीसारखीच असते. असो, तर यावेळी आम्ही दादर येथील श्री स्वामी समर्थ मठाला भेट देणार होतो. आम्ही तिथे आज पहिल्यांदाच जात होतो, त्यामुळे आजूबाजूला पत्ता विचारत आणि गुगल मॅपची मदत असं करत आम्ही जाणार होतो. ऑफिस जवळून रिक्षा पकडून आम्ही ठाणे स्टेशनला आलो व मग प्लॅटफॉर्म 4वरून CSMT स्लो ट्रेन पकडली. ट्रेनमध्ये बसल्यावर माझी सारखी बडबड चालू होती. काय ग तन्वी, तुला म्हणले होते ना थांब, फास्ट ट्रेन पकडू, तर चढली लगेच तू या ट्रेनमध्ये. अगं फास्ट ट्रेनला टाईम होता आणि त्यात गर्दी पण भेटली असती म्हणून. आणि नको टेन्शन घेऊ, पोचू आपण लवकर. अगं काय लवकर पोहोचू, तिथून परत टिटवाळ्याला जायचं आहे घरी. लेट होईल बघ तू. हा होऊ दे लेट, मी सांगेल तुझ्या घरी काय ते. 8:30पर्यंत आम्ही दादर स्टेशनला उतरलो. तिथून चालत जायला अर्धा तास लागला असता, म्हणून मग आम्ही रिक्षा करून गेलो. खूपच प्रसन्न वाटले नुसतं त्या परिसरात गेल्याने. आम्ही रिक्षातून पटापट उतरलो आणि आतमध्ये गेलो. स्वामींचे चरणदर्शन घेतले, थोडं मठ फिरलो आणि मग थोडी सेवा देखील दिली आणि निवांत 5-10 मिनिटे एका ठिकाणी बसलो. मन अगदी प्रसन्न झाले. असं वाटत होतं की तिथेच बसून राहावं. खूपच प्रसन्न आणि सुंदर वातावरण. मी घड्याळ पाहिले तर रात्रीचे 10 वाजत होते. आता आम्हाला घाई करणे भाग होते. तन्वी देखील निघायच्या तयारीत होती. चल सेजल लवकर, आज तर खरंच खूप लेट झालंय. आम्ही स्वामींना नमस्कार केला आणि घाईघाईनेच निघालो. लगेच रिक्षा पकडून दादर स्टेशन गाठले. ट्रेन टायमिंग पाहिले तर 10:18ची टिटवाळा स्लो लोकल होती हे समजलं. आता 10:15 होत होते आणि लवकरच आमची ट्रेन येणार होती. पण टिटवाळा ट्रेनला खूपच गर्दी वाढू लागली. कदाचित ही टिटवाळ्याला जाणारी शेवटची लोकल असेल म्हणून एवढी गर्दी, तन्वी म्हणाली. हो, असंच दिसतंय, मी मान डोलावली. ट्रेन प्लॅटफॉर्मला आली, पण लेडीज डब्यात तर पाय पण टाकता येईना, म्हणून आम्ही फर्स्ट क्लासच्या डब्याकडे धावलो. पण तेवढ्यात ट्रेनने हॉर्न दिला आणि म्हणून आम्ही पटकन जवळच्या डब्यात चढलो. तो हँडिकॅपचा डबा होता. त्यातही गर्दी होतीच, पण थोडं आत जाताच आम्हाला उभं राहायला जागा मिळाली आणि विक्रोळी येईपर्यंत सीट देखील मिळाले. आता आम्ही दोघी बसून मस्तपैकी आजचा दिवस कसा गेला हे डिस्कस करू लागलो. आम्ही गप्पांमध्ये खूपच रमून गेलो होतो. तेवढ्यात मला असं जाणवलं की कुणीतरी एकटक आमच्याकडे पाहत आहे. मी मागे वळून पाहिलं तर 2-3 मुलं गेटवर उभं राहून अधूनमधून आमच्याकडेच पाहत होती. मी देखील त्यांच्या अगदी डोळ्यात डोळे घालून पाहिले. मला वाटलं ते घाबरतील, पण त्यांनी याचा वेगळाच अर्थ काढला असावा. ते आता अगदी आमच्या दोघींच्या जवळ येऊन उभे राहिले होते.
आम्हाला ते खूपच अनकम्फर्टेबल होत होतं. आम्हाला ठाणेलाच डबा चेंज करायचा होता, पण गप्पांमध्ये भानच नाही राहिलं. ते मुलं आता सारखे एकटक नजर लावून पाहू लागले. खूपच भीती वाटत होती. डब्यात इतरही लोक होतीच, पण ते सर्व आपल्या मोबाईलमध्ये बिझी, आणि ते सर्व पण माणसंच होती. मी मनातल्या मनात स्वामींना मदत मागू लागले. थोड्याच वेळात बोगदा आला आणि अचानक तो मुलगा तोल जाऊन माझ्यावर पडला. तो मुद्दाम पडला की कसं ते मला माहीत नाही. चल, आपलं स्टेशन आलं, उतरायचं आहे, असं म्हणत तन्वीने मला गेटजवळ आणले आणि आम्ही आता गेटजवळ उभ्या होतो. तर त्या मुलांमधील तो एक मुलगा गेटजवळ आला आणि गेटला लटकून आमच्याकडे इशारे करू लागला. देवा, याला ना पडला की समजेल चांगलं. जाऊ दे, स्वामी यांना चांगलीच शिक्षा करतील, असा विचार माझ्या मनात चालू होता. चल उतरू ठाकुर्लीला, तन्वी म्हणाली. नको अगं, थांब, आता यांना स्वामीचं अद्दल घडवतील बघ. काय बोलतेस? हो अगं, मला असं खूप आतून वाटत आहे. म्हणून थांब, वाटलंच तर कल्याणला उतरू. ओके, तन्वी म्हणाली. आणि कल्याण स्टेशन आले. तिथे आमच्या डब्यात TC आणि RPF वाले चढले. आम्ही आमचं तिकीट दाखवलं, पण त्या मुलांकडे तिकीट नव्हते, त्यामुळे TC त्यांना घेऊन गेला. RPF वाल्यांनी आम्हाला डबा चेंज करायला सांगितला. असं वाटत होतं की स्वामीच आले, त्यांना शिक्षा केली आणि आम्हाला दुसऱ्या डब्यात जायची आठवण करून दिली. माझ्या आणि तन्वीच्या चेहऱ्यावर स्माईल आली. आम्ही लेडीज डब्यात गेलो व सुखरूप आमच्या घरी पोहोचलो. श्री स्वामी समर्थ.